खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना तुम्हाला पाहायचं असेल तर दूरवरचा प्रवास करून जायला लागतंय, परंतु आज ते खेळाडू तुम्हाला या मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये दूरवरचा प्रवास करून इथे पोहोचलेले आहेत। ही आनंदाची गोष्ट असेल मुरबाडकरांसाठी। दौलत तुपे यांना विनंती करतो या सामन्यासाठी पंच म्हणून आपण काम पाहणार आहात आणि त्याचबरोबर परमार सर हे दोन पंच या सामन्यासाठी आहेत। विनंती असेल पंचांना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेत, आपण देखील आपली जागा घ्यायची विनंती असेल। दौलतजी तुपे आणि परमार सर या स्पर्धेसाठी खूप चांगली अंपायरिंग आतापर्यंत ज्यांच्या माध्यमातून राहिली आहे, थँक्यू। जाऊया आपण मॅचच्या दिशेने। प्रेक्षक तुम्हाला जो खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय अर्थातच आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या सगळ्या सीमारेषा ज्या खेळाडूने ओलांडल्या। नुसता गाव नाहीये, नुसता तालुका नाहीये, नुसता जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, देश नाहीये, तर आखादी देशामध्ये जाऊन आपल्या नावाचा बोलबाला ज्याने सिद्ध केला आणि जगप्रसिद्ध होण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय अर्थातच मनीजी कोलेकर तुम्हाला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील। अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर, असं 50 किंग ऑफ टेनिस बॉल क्रिकेट। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू मनीष कोलेकर अर्थातच पांड्या या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। तुम्ही पाहिलं असेल TDPL, त्या TDPL मधील पहिल्या पर्वाची बाईक मिळवणारा हा एकमेव खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आपल्या कारकिर्दीतील 7 बाईक मिळवणारा हा खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर आहे। किती रेकॉर्ड सांगावेत, इतका दैदिप्यमान खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर आहे। तुम्ही पाहू शकाल पांड्याला आणि एका बाजूला असं नवीन माहिती येते की 8 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा, सगळ्यात फास्टेस्ट 50 मारणारा हा खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी तर म्हणेन ही रन मशीन आहे, ही गन मशीन आहे, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आहे आणि जिथे दाबली जाईल या मशीनची बटन तेव्हा तुम्हाला कळेल हु इज द पांड्या अँड हु इज द मनीष कोलेकर। या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सज्ज आहे पाले संघाच्या वतीनं स्ट्रायकिंग एंडवर मनीष कोलेकर अर्थातच पांड्या आणि नॉन स्ट्रायक एंडवर आपण फलंदाज पाहतोय हरेश। चला दोन्ही संघाचे 12 मॅन येऊ द्या। आम्ही सहर्ष स्वागत करतोय आमच्या मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये। बदलापूरची क्रीडानगरी म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वात श्रीमंत क्रीडानगरी। आपण पाहतोय परवा तिथे एक स्पर्धा चालू आहे, कालीशेठ चषक, तब्बल 2 लाखाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। महेशजी धुडे, मच्छिंद्र पाटील, अनेक प्रकारचे समालोचक, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण। बदलापूरची क्रीडानगरी पुन्हा एकदा उतरली या मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये। सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय यस महेंद्र अर्थातच माही। पहिला चेंडू या ठिकाणी सज्ज आहे मनीष कोलेकर पांड्या। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, क्या बात आहे, स्वीट साऊंड आणि पहिल्या चेंडूवर नजाकत दाखवली स्लॉग स्वीपच्या माध्यमातून चेंडू खेळला। स्कोर ऑफ द विकेट, पहिल्या चेंडूवर पांड्या इज ऑफ द मार्क। रन्स मिळतील या चेंडूवर 4 चौकार। थँक्यू डीजे। या स्पर्धेच्या माध्यमातून इतकं सारं कौतुक का केलं या प्रश्नाचं उत्तर दिलंय पांड्याने। यावेळेस ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होता परंतु चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। सेकंड इन अ रो पांड्या बा स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स। दुसरा चौकार पांड्याच्या बॅटमधनं। थँक्यू डीजे। पांड्या नावाची AK-47 एकदा का ट्रिगर दाबला तर मात्र थांबायचं नाव घेणार नाही। धडाडीचा फलंदाज या ठिकाणी आपला अभिराज 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले। इथे सफल झाला। यावेळेस मात्र पाहू शकाल फुल लेनचा चेंडू होता, स्लॉग स्वीप सजवण्याचा प्रयत्न होतोय, अपील होती, उत्साह आहे, परंतु इथे आपण पाहतोय अंपायर मात्र पितामह भीष्माप्रमाणे उभा आहेत। तसं महेंद्र थोडा टेन्शन मध्ये असेल। अपेक्षा होती की पांड्याला बाद करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण। तिसरा चेंडू फेकलाय महेंद्र धुळेने। पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले। त्यानंतर आपण पाहू शकाल इम्प्रोव्हायझेशन दाखवत होता पांड्या, ही क्षमता आणि येतो इसके बायात का खेळ हे सातत्याने अनेक मैदानं रणमैदानं करून सोडणारा खेळाडू आज मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये येऊन स्वतःच्या नावाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी फलंदाजी करतोय। बॅट्समन पांड्या, मॅन फ्रॉम पाले।
आज खऱ्या अर्थाने ही मॅच आमच्यासाठी अवर्णनीय असेल, कारण हे खेळाडू पाहण्यासाठी आम्हाला दूरवरचा प्रवास करून जायला लागतोय. व्यावसायिक क्रिकेटर तुम्हाला आज या मॅच मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय पांड्या 11 खेळाडू घेऊन सज्ज, एका बाजूला आपण पाहतोय करण धुळे 11 खेळाडू घेऊन या ठिकाणी सज्ज. खूप मोठी मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, बिग कॉन्टेस्ट या दोन संघाच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्टॅकिंग एंडवर पांड्या, शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस पाहू शकाल कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण करून देणारा स्ट्रोक, पण इथे सुटलाय झेल. आणि मी तर म्हणेन पांड्याचा झेल सोडणं खूप मोठ्या टेन्शनचं काम असेल. कॅचेस विन द मॅचेस. महेंद्र धुळे सातत्याने टेन्शन 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 आणि टेन्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. झेल सुटला, डॉली कॅच होती, प्रयत्न केले पकडण्याचा हा झेल, परंतु इथे मात्र कंट्रोल गायब होतं. हाय बॅकलिप अँड हाय सिक्सर, दॅट्स कॉल. मोर्या चषक खाटेघर 2021 क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची विलोभनीय दुनिया. पांड्या नावाचं बादल आतापर्यंत पाहतोय. 4 चेंडू खेळले, धावा बनवल्या 10. रिबतचा प्रयत्न, स्वीट सामून कानावर आदळलाय, स्टान्स बदलला, चेंडूला पाठवलाय, कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मांड्याच्या बॅट मधील पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकामधील आणखी आला 5व्या चेंडूवर तिसरा चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. जिथे जावं तिथे पांड्याने कस्तुरी शोधावी, जिथे जावं तिथे मात्र दूध आणि पाणी वेगळं करावं. ज्या गोष्टीला हात लावावं त्या गोष्टीचं सोनं व्हावं. बॅट आणि बॉलचा संघर्ष या ठिकाणी पाहतोय आणि संघर्षामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय पांड्या. स्थान जर पाहिला तर लेदर क्रिकेटरला सुद्धा लाजवेल इतकी चांगली फलंदाजी. बॅकफुट वर होते, अक्रॉस द लाईन खेळलाय, स्वीट सावंत कानावर आलाय, चेंडू तिकडे निघून चाललाय. आपण पाहतोय मिड विकेटला शतरक्षक पोहोचलाय. तत्पूर्वी पांड्या मात्र धावत राहील यात मात्र शंका नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवर मिळवल्या पांड्यानं 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने पाले संघ जाऊन पोहोचेल बिन बाद. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 17 धावा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. तुमचं सुद्धा गाणं वाजू शकतो, परंतु तुम्ही त्या गाण्याला सांगायला पाहिजे हे जिंदगी जितनी चाहे उतनी न चाह, लेकिन गाणे तो अच्छे बजा. यस पांड्या जर आपण पाहिलं, या ऐसी हस्ती है ना, ऐसी कौन सी बस्ती नहीं इस दुनिया में जिस बस्ती में इस हस्ती का नाम नहीं है. नाव आहे मनीष कोलेकर पांड्या. टेनिस बॉल क्रिकेटच्या सीमारेषा अख्ख्या ओलांडल्या, 7 समुद्रापलीकडे जाऊन ठेवला हा टेनिस बॉल क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय विवेक गायकवाडला. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबल बॉल क्रिकेट, दिवसाच्या स्पर्धा, नाईटच्या स्पर्धा, सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत. नाव आहे विवेक गायकवाड. मॅन फ्रॉम जय हनुमान जोवेली. हनुमंतरायाचा आशीर्वाद सातत्याने या संघाला राहिलाय, कारण कान मंत्र आपण पाहतोय सातत्याने देत असताना करण धुळे. जोवेली जर पाहिली तर खऱ्या अर्थानं बदलापूरच्या क्रीडानगरी. काल आपण पाहिलं खेळत असताना खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून झालाय आणि आज मात्र दाखल झालेत या मॅच मध्ये. इथे शॉट ऑफ गुड लेंथ पाहू शकाल, थोडेसे बॅकफुटवर होते, थोडीशी दिशा दिली आहे ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. तिथे एक क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल. तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने पाले संघ जाऊन पोहोचेल बिनबाद. आतापर्यंत 19 धावा. विकेट अजूनही नाही आहे आणि मी तर म्हणेन विकेट जर आल्या नाही तर इथे मात्र खूप मोठी डोकेदुखी होऊ शकतो. पांड्या नावाचा फलंदाज मनीष कोलेकर. बॅटचा फ्लो जर पाहिला ना तर मी तर म्हणेन हे फॅन सुद्धा लाजतील व्यासपीठावरचे, कारण जेवढा फॅन गरगर गरगर फिरतो ना त्याहीपेक्षा 10 पट पांड्याची बॅट मात्र या ठिकाणी वेगाने फिरली जाते. यस वाईट बॉल आणि 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या मदतीने पाले संघ जाऊन पोहोचेल बिनबाद. आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 20 धावा. ही मॅच पाहण्यासाठी या मुरबाडच्या क्रीडानगरीतील अनेक दर्दी प्रेक्षक मैदानाच्या बाहेर या ठिकाणी सज्ज आहेत. राईट अबोर्ड द विकेट, लेग ब्रेक होता. यावेळेस मात्र पांड्याने या चेंडूवर दिलाय तडाखा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. पांड्या का बल्ला घुमा, स्टेडियम भी झुमा.
लीडिंग फ्रॉम फ्रंट, संघाचा संघनायक. इथे मात्र नावाचा बोलबाला राहिलाय. क्या बात आहे. आणखी एक चांगला फटका, परंतु इथे पांड्या संकटामध्ये असेल, पकडला गेला जेल. आणि इथे मात्र महेंद्र धुळे करतील इथे जल्लोष आणि होईल सेलिब्रेशन, सेलिब्रेशन अँड सेलिब्रेशन. सांगितलं महेंद्र धुळेने विवेक गायकवाडला थँक्यू सो मच, कारण चेंडू फेकला, रडार मध्ये नव्हता, लेग ब्रेक केला होता, त्यावर मात्र मोहर उमटवण्याचा प्रयत्न, पकडला जेल. संपेल इथे मनीष कोलेकर या रेकॉर्ड ब्रेकला केले ब्रेक. फलंदाज पांड्या बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. डगआउटच्या चौकटीला हात लावून राहणारे खेळाडू या ठिकाणी पांड्याचं करतील जल्लोष, कारण आपण पाहतोय जणू काही सीमेवर गेलेल्या एखाद्या सैनिकानं खूप मोठं युद्ध रचावं आणि ते युद्ध जिंकून आल्यानंतर गावामध्ये जसा जल्लोष होतो ना तसा जल्लोष होईल, कारण खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पांड्याची. नाराज असेल कारण लवकरात लवकर बाद झाला, परंतु कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणारा खेळाडू जर कोण असेल, 8 चेंडूमध्ये तब्बल अर्धशतकी वादळी खेळी करणारा पांड्या माघारी परतलाय. या ठिकाणी स्मशानाची शांतता पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली, प्रथम बॅटिंग करत असताना पालेगाव संघ 1 बाद 26 धाबा. इथे मात्र आपण पाहतोय लाईनची केली जाते आणि अंपायर विनायक खाटेकर यांचा इशारा येतो. येस वाईट बॉल. विवेक गायकवाड यशस्वी ठरलाय. जिथे पांड्याला केलं बाद तिथे मात्र यशस्वीता दंडी केली. आपण पाहतोय मॅच अजूनही सुरू आहे, कारण पहिली इनिंग या ठिकाणी चालत असताना पहिला डाव सावरावा लागेल. नवीन फलंदाज पोहोचला खेळपट्टीवर राकेश भोईर. यावेळेस स्लॉकशिपच्या माध्यमातून फ्लाइट शॉट चेंडू निघून चाललाय, परंतु तिथे आहेत महेंद्र धुळे. जान जाय पर गेंद ना जाय. हा सामना आम्हाला सोडायचा नाहीये, कारण प्रत्येकाला जिंकायचा आहे, प्रत्येकाला या मॅच मध्ये आपला कर्तृत्व दाखवायचं आहे, प्रत्येकाला या मॅच मधून जात असताना ही ट्रॉफी घेऊन जायचं आहे. इथे येत असताना रात्रीच्या गर्भामध्ये पाहिलेली स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायची आहेत, पण इथे आल्यानंतर कर्तृत्वाचे बोलबाले दाखवावे लागतील, तेव्हा तुम्हाला मोरिया चषक खाटेघरची ट्रॉफी मिळेल, अन्यथा कार्यक्रम संपला. खोलवट टप्प्याचा चेंडू इनसाइड एज आणि त्यानंतर क्लीन 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 दांडी गुल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. पाले संघाचा हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. पांड्या नावाचा फलंदाज आणि हरेश या दोघांकडे जर पाहिलं तर आसमंतामध्ये गेलेली पतंग, त्या दोन्ही पतंगाच्या दोऱ्या खेचल्या गोलंदाज विवेक गायकवाडनं. चांगली गोलंदाजी केली. आपण पाहतोय बघता बघता 2 षटकं निघून गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय पालेगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद. आतापर्यंत पाहिलं तर 29 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या, 17 धाबा आणि दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 12 धाबा. गुड कमबॅक बाय विवेक गायकवाड. 10 मिनिटाची हालचाल तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाबा. प्रेक्षक हो, सामना चालू आहे. आज दोन्ही संघ आमचे पाहुणे संघ आहेत. बदलापूरच्या खऱ्या अर्थानं क्रीडा नगरीतील 2 हिरे या ठिकाणी चमकताना पाहायला मिळतात. एका बाजूला पाले तर एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान संघ जोवेली. नवीन माहिती येते माफी असावी. मलंगड परिसरातील संघ जर पाहिला तर खऱ्या अर्थानं पालेगाव आणि एका बाजूला आपण पाहतोय बदलापूरचा क्रीडा नगरी ज्याने गाजवली तो संघ या ठिकाणी जय हनुमान जोवेली. इथे तडाखा दिलाय, ऍक्शन देन रिॲक्शन. चेंडू निघून गेलाय हाताला ब्रश करून. लॉंग ऑन सीमा रेषा पार. डिसिजन येईल. मॅक्सिमम 6 धावा. हा येतो षटकार. इथे व्यवस्थापन समितीमध्ये आणखी एक भर घातली जाते. सन्माननीय महेशजी शिंगोळे यस यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. खूप चांगलं समालोचक ते आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला आवाज ऐकायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल महेशजी शिंगोळे यांचा. ब्रेक, परंतु क्या बात आहे, काय फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर कडे.
चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत ताकद इच्छा तिथे मार्ग शोधा म्हणजे सापडेल. लेंथ ओळखली एज्युकेशन पाहायला मिळालं. चेंडूला फेकून दिलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार चौकार. वर्तमानामध्ये खऱ्या अर्थाने इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न इथे राकेश भोईरकडून होतोय. कारण आमचा इतिहास साक्षीला आहे. एक सरसेनापती निघून गेल्यानंतर उर्वरित सगळा किल्ला बाकीच्या मावळ्यांनी लढवायचा असतो. टीम वर्क इथे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समन राकेश भोईरकडून. आपण पाहू शकाल पांड्या बाद त्यानंतर मात्र राकेश भोईर ते दनादन खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून फेकून दिले. चेंडूला लॉंग ऑफ सीमा रेषेकडे आणि चेंडू इथे आपण पाहतोय हा विदाट मॅक्सिमम 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 सिक्सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आणखी दर्जेदार बिग 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 ब्लास्ट षटकार. राकेश भोईर मात्र मन जिंकून घेतोय. ते गोलंदाजावर खूप मोठे प्रहार पूर्णपणे बॉडी टर्न केली. हाय बॅकलिप घेण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय डाबा स्टंपच्या बाहेरून. अंपायर डिसिजन वाईट बॉल. ही मॅच म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी तानाजी मूवी. खूप मोठी जत्रा क्रिकेटची पंढरी क्रिकेटचं महाकुंभ क्रिकेटची विलोभनीय विश्वसनीय दुनिया. आणि या जगामध्ये अशी काही दुनिया असते की त्या दुनियामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळते क्रिकेटची दुनियादारी. आणि या दुनियादारीमध्ये आल्यानंतर आम्हाला कोणाचं ऐकायचं नाही आहे. आम्हाला फक्त पाहायला मिळते खेळपट्टी. आम्हाला फक्त पाहायला मिळतात मैदान आणि आम्हाला पाहायला मिळतात हे इम्प्रोव्हायझेशन दाखवणारे खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेट आज साता समुद्रापलीकडे का जाऊन पोहोचलंय या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणारी फलंदाजाची राकेश भोईर या ठिकाणी आपल्या नावाचा सातत्याने धाक दाखवत असताना जरब बसवली आहे. कारण दस्तूर खुद्द आपण पाहतोय पांड्या डगआउटच्या आश्रयाला, परंतु आपण पाहतोय डगआउटच्या चौकटीला सातत्याने उभे राहणारे खेळाडू पाहायला मिळतील. धावांची अपेक्षा या ठिकाणी केली जाईल. आगमन सातत्याने धावांचं येईल या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. बॅट्समन राकेश भोईर इज ऑन फायर. लेग ब्रेक बॉल ओव्हरपिच होता. यावेळेस पाहू शकाल इथे संधी नाही आहे राकेश भोईरला. मिनी हेलिकॉप्टर उडवला परंतु तिथे पकडला जेल आणि संपेल राकेश भोईरचा खेळ. थँक्यू डीजे. पांड्या नावाच्या वादळी खेळीने मजबूत पाया रचला पाले संघाचा आणि त्या पायावर यशस्वी भिंत बांधणारा खेळाडू राकेश भोईरने बनवल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा. टाळ्यांचा उद्घोष होईल यात शंका नाही. क्या बात आहे. जबरदस्त इनिंग साकारली. कमी वेळ जास्त फायदा आणि तिथे मात्र जग तुम्हाला डोक्यावर घेतं. नवीन फलंदाज पोचला खेळपट्टीवर विजय. एक एक खेळाडू मध्ये वेगवेगळी वैशिष्ट्यता पाहायला मिळते. परंतु मी कौतुक करेल महेंद्र धुळेचं. जी धावसंख्या वेगाने पुढे जात होती तिला मात्र लागली लगाम आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकं संपली. ड्रिंक स्टॉली आपण जायचं आहे आणि आमच्या खेळाडूंना या ठिकाणी थोडंसं संतुष्ट करायचं आहे. जल हे तो कल हे. बघता बघता पूर्वार्ध संपला आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनली गेली पाले संघाची 3 गडी बाद तब्बल 50 धावा. अर्धशतक कंप्लीट. तत्पूर्वी एक सुंदर सुमधुर गीत. थँक्यू डीजे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे एकत्र आल्यानंतर या मैदानावर सप्तर्षी तयार होते की काय. आज मात्र पाहायला मिळतात व्यावसायिक खेळाडू.
पूर्वार्ध येतोय संपुष्टात आणि या पूर्वार्धानंतर आपण पाहतोय ही हालचाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर पालेगाव संघ जाऊन पोहोचला 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल अर्धशतक 50 धावा आपण पाहू शकाल. काय सुरुवात केली होती पांड्यानं. 9 चेंडू खेळला 24 धावा बनवल्या. त्यानंतर बाद आपण पाहू शकाल हरेशला सुद्धा 3 चेंडू मध्ये बनवल्या 3 धावा. त्यानंतर मात्र राकेश 5 चेंडू मध्ये बनवल्या 20 धावा. शॉर्ट क्रिकेट कमी वेळ जास्त फायदा या ठिकाणी मिळवायचा असेल तर ओव्हर टाइम करावा लागतो. कलात्मकता जागी करावी लागते तेव्हा सातत्याने कौशल्याचा विजय होतो. प्रेक्षक हो जाऊया आपण मॅचच्या दिशेकडे. तिथं रंगलंय खूप मोठं घमासन. एका बाजूला संघ जय हनुमान जोवेली संघाचा तारणहार सर्वेसर्वा कॅप्टन कुल. गोलंदाजी मार्कावर सज्ज करण धुळे स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय विजयला. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर फक्त दिशा दिली गेली आहे. आपण पाहू शकाल जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनला. तत्पूर्वी करण धुळे असेल थोडासा नाराज. थ्रो मध्ये क्वालिटी नव्हती. एकच सिंगल धाव मिळवली आणि या एका सिंगलच्या मदतीने विजय अर्थातच पालेगाव संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 51 धावा. पालेगाव आम्ही पाहिलंय त्या गावामधील सोनू बांगरला एक चांगले समालोचक पालेगावला लाभले आणि बघता बघता त्यांचा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाला. ओव्हरपिच बॉल बॅटचा फ्लो जर पाहिला तर खूप भन्नाट वेग होता. परंतु तुम्ही जेवढा स्टान्स ठेवता ग्रिप ऑफ बॅट ठेवता तेवढी कनेक्टिव्हिटी व्हायला हवी. म्हणून की काय चांगले चांगले खेळाडू आज कुठेतरी मागे पडले आणि नवीन येणारे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये हिरे बनून राहिले आहेत. याचं कारण क्रिकेटमधील टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर फक्त आणि फक्त टॅलेंट. इथे मात्र आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल हेच करण धुळे आलाय 4थ्या षटकामध्ये. जय हनुमान जोवेली संघाचं अस्तित्व, जय हनुमान जोवेली संघाचा क्लास, जय हनुमान जोवेली संघाचा क्रिकेट आणि त्या क्रिकेटला जिवंत स्वरूप देणारा हा असेल अवलिया. कारण आपण पाहतोय बदलापूरची क्रीडा नगरी या खेळाडूने खऱ्या अर्थानं इम्प्रेस केली आणि या खेळाडूला डोक्यावर घेतले सर्व खेळाडूने. फुल टॉस बॉल होता. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र धावाचं काम केलं जातंय. धावांसाठी धावा, यशासाठी धावा, विजयासाठी धावा, या मैदानासाठी धावा, तुमच्या स्वतःसाठी धावा, गावासाठी धावा. इतकंच काय मोरिया चषक खाटेकर 2021च्या ट्रॉफीसाठी धावा आणि ही मॅच जिंकण्यासाठी धावा धावा आणि धावा. इथे मात्र सफल झाला. बॉडी पूर्णपणे टर्न केली होती. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे आज चेंडू बिग 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 ब्लास्ट सिक्सर बॉल मैदानाच्या बाहेर. आणखी एक दिमागदार दर्जेदार ट्रेमेंडस शॉट ग्लोरियस षटकार. इथे मात्र या मॅच मध्ये पाले संघानं या संपूर्ण खेळपट्टीला बेल्टर बनवून टाकलंय. क्या बात आहे. काय इनिंग साकारत असताना धावसंख्या बदली गेली. आतापर्यंत आपण पाहतोय पालेगाव संघ जाऊन पोहोचला तब्बल 60 धावा. अ पिच ऑफरिंग ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन. इथे मात्र बेल्टर करून टाकले या खेळपट्टीला आणि हीच फलंदाजी खऱ्या अर्थानं यशाचं शिखर गाठून देत असताना पाहायला मिळते पालेगाव संघासाठी. तब्बल 60 धावा आपण पाहतोय. 4थं षटक मार्गक्रमण करतोय करण धुळे. गोलंदाजी मार्गावर सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. आपण या 22 खेळाडूंचा विचार केला तर मी तर म्हणेन 24 तासापैकी 20 तास हे सर्व खेळाडू एकमेकांच्या डोळ्यासमोर असतात. परंतु इथे आया खेळ क्रिकेटचा आणि क्रिकेटची दुनियादारी आज मुरबाडच्या क्रीडा नगरीला खऱ्या अर्थानं या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये दणानून सोडलं जातं हे मैदान. याचं एकच कारण तुमच्या डोळ्यासमोर आहे. मोरिया चषक खाटेकर 2021 क्रिकेटची विलोभनीय दुनिया याचसाठी केलाय अट्टा. शेवटचा दिस गोड व्हावा आणि या क्षणांचे आपण सर्वजण होतात साक्षीदार. या क्षणांना करूया गोड. जाऊया मॅचच्या दिशेने आणि बघता बघता 4 षटकं संपली. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बदली गेली. पालेगाव संघाची प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 62 धावा. धावसंख्येचा विचार केला तर कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देणार नाहीये. काल आपण पाहिलं प्रेम 11 बांदिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ यू स्पोर्ट्स उघडे आली प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या होत्या 6 षटकामध्ये 85 धावा. विजयासाठी 86 धावांची गरज असताना प्रेम 11 बांदिवली संघाने बनवल्या 85 धावा. स्कोर आर लेव्हल. तो दिवस वेगळा, हा दिवस वेगळा, ती मॅच वेगळी, ही मॅच वेगळी. तो उगवणारा सूर्य वेगळा, हातचा उगवणारा सूर्य वेगळा, ते खेळाडू वेगळे, हे खेळाडू वेगळे. प्रेक्षक हो तुमच्या डोळ्यासमोर चालू आहेत व्यावसायिक खेळाडू.
एका बाजूला पाहतोय जे हनुमान जोवेली करण धुळेचा संघ, तर एका बाजूला आपण पाहतोय पालेगाव मनीष कोलेकर पांड्याचा संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि बघता बघता 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पालेगाव संघाने बनवल्या या मॅच मध्ये वादळी इनिंग साकारत असताना तब्बल 62 धावा. काय मॅच या ठिकाणी सजवताना पाहायला मिळतात पालेगाव संघाचे हे रणधुरंदर. आपण पाहतोय दोन खेळाडू खेळपट्टीवर अधिराज्य गाजवताय, बॅट्समन सागर आणि बॅट्समन विजय. शेवटचं षटक प्रेम लव आणि हे नाव मात्र खूप मोठं आहे. यावेळेस पाहू शकाल जणू काही प्रेमची गोलंदाजी पाहिली ना तर आमच्या शहापूर तालुक्याच्या कामेश नावाच्या साई स्पोर्ट्सच्या खेळाडूची आठवण येते. त्या अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय प्रेमला पहिला चेंडू फेकला, फुलो लेनचा चेंडू होता आणि निश्चितच ऍक्शन ती या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक खेळाडू जर पाहिले तर काही खेळाडू सातत्याने बुमरा स्टाईलने गोलंदाजी करतात, काही लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतात, तर काहीने नॅचरल अँगल मिळतो. इथे मात्र हा गोलंदाज प्रेम शहापूरच्या साई स्पोर्ट्स कामेशची आठवण या ठिकाणी येते आणि कामेश्वर मारलेले 2 षटकार मनोजी पठारे यांची सुद्धा आठवण येईल का? आडव्या बाटने खेळलाय सरळ दिशेला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी खेळपट्टीवर मिळतील मात्र 2 धावा. थ्रो मात्र क्वालिटी नव्हती. विवेक गायकवाड सज्ज बॅकअप देण्यासाठी तिथे सज्ज आहे. टीम वर्कला या ठिकाणी महत्व दिलं जात आहे. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल कारण आतापर्यंत पाहतोय आपण धावसंख्या बनली गेली पालेगाव संघाची 3 गडी बाद तब्बल 65 धावा. 65 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट पालेगाव टीम. शेवटचं षटक प्रेम तयार, स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय बॅट्समन विजय. हे सागर आणि विजय हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते लावा कार्याला या देश आणि क्रिकेटच्या प्रगतीला. इथे मात्र पुनश्च एकदा लेग ब्रेक लाईन चेक केली जाते, आउट ऑफ लेग स्टंप्स आणि आपण पाहतोय डावा स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेलाय. महेंद्र धुळे, विवेक गायकवाड व्यावसायिक खेळाडू आणि एका बाजूला आपण पाहतोय करण धुळे. अनेक मोठी नावं तुम्हाला या मॅच मध्ये सातत्याने पाहायला मिळतील. ही नावं नाही आहेत तर खऱ्या अर्थानं हे ब्रँड आहेत, हे खेळाडू नाही आहेत तर खऱ्या अर्थानं कलात्मकतेचं दुसरं रूप आहे. या ठिकाणी आज हे खेळाडू आपल्या कलात्मकतेला जागा करण्यासाठी हो वाईड यॉर्कर, परंतु फिल्डिंग या ठिकाणी इनफिल्ड मध्ये व्यवस्थित पाहायला मिळते. एकच सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने पालेगाव संघ जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झालेत आणि 67 धावा धाव फलकावर. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आवाज ऐकलाय दीपकजी बिराडे सर, अतिशय चांगले समालोचन आणि खऱ्या अर्थानं निखिलजी ठोंबरे. आज मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस आहे. संध्याकाळी आम्हाला पार्टी मिळेल यात शंका नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. वाईट बॉल आणि आपण पाहतोय 1 धाव टीमच्या टोटल मध्ये केली जाईल ऍड आणि एका धावेच्या सहकार्याने पाले संघ जाऊन पोहोचेल धाव फलकावर. 68 धावा 68 रन्स. एका बाजूला चालू आहे प्रयत्न, पण समोर जर पाहिलं तर जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि मेहनत या 4ही गोष्टी पाहायला मिळतील. ओव्हर पिच बॉल, क्या बात आहे. राजेशाही दाट पाहायला मिळाला. अगदी सहज चेंडूला फेकून दिले लांग ऑन सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार बिग ब्लास्ट. हा येतो षटकार. पालेगावकडे या क्षणाला जर पाहिलं तर रन मशीन तुम्हाला पाहायला मिळतील. एक रन मशीन बंद, दुसरी मॅन्युफॅक्चरिंग लगेच चालू, दुसरी बंद, तिसरीची निर्मिती या ठिकाणी पाहायला मिळते. कारण 3 गडी गमावले आणि 2 खेळाडू खेळपट्टीवर हुकूमत गाजवत असताना पाहायला मिळतील. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची ताकद, क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची दुनियादारी पालेगाव संघानं दाखवली. धावा बनवल्या आतापर्यंत तब्बल 74 धावा. 5 षटकांचा फॉर्मॅट. शेवटचा षटक मार्गस्थ. प्रेम गोलंदाजी मार्कवर सज्ज. शॉर्ट पिच बॉल, चेंडू टर्न झाला. लेग ब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जणू काही अनिल कुंबळे सरांची आठवण आली. या चेंडूवर फलंदाज बाद आणि वाईट बॉल. गरज नव्हती मी तर म्हणेन 1 धावेची, परंतु इथे मात्र टेम्परामेंट संपली कारण शेवटची मुवमेंट आहे आणि एकदा का एखाद्या गोष्टीचा शेवट चांगला तर मात्र ते कार्य आम्हाला सातत्याने चांगलं पाहावंसं वाटतं. आपण पाहतोय 1 धाव मिळवली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली. पालेगाव संघ जाऊन पोहोचेल आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 75 धावा. निश्चितच क्रिकेटचा विचार केला तर या मॅच मध्ये किती धावा जरी पहिल्या इनिंग मध्ये बनल्या तरी मात्र इथे खात्री देऊ शकत नाही कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला आपण पाहतोय रेकॉर्ड ब्रेकर्स अर्थातच मनीष कोलेकर, खूप मोठं नाव. तुम्ही त्याला पालेगाव मध्ये शोधाल ही, परंतु ते पालेगाव टेनिस बॉल क्रिकेटच्या मनपटलावर कोरून ठेवलं आणि सातत्याने सांगितलं
एक छोटासा केंद्रबिंदू संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. यस, मनीष कोलेकरचं नाव सातत्याने पालेगाव मध्ये घेतलं जातं. तर एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान जोवेली, करण धुळे, विवेक गायकवाड, महेंद्र धुळे, अनेक नावं तुमच्या डोळ्यासमोर येतील. आणि तत्पूर्वी या चेंडूवर मिळतील 2 धाबा. या 2 धाब्यांच्या मदतीने पालेगाव संघ जाऊन पोहोचेल 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 77 धाबा. 77 ऑन स्कोरबोर्ड. 77 धावांची या ठिकाणी वादळी केळी करणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मनीष कोलेकरने बनवल्या 9 चेंडूमध्ये 24, हरेशने बनवल्या 3 चेंडूमध्ये 3, राकेश भोईरने बनवल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धाबा, सागरने बनवल्या 6 चेंडूमध्ये 8 धाबा. यस, एकच सिंगल कनेक्टेडी, एकच सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली. आणि आपण पाहू शकाल यस, एकच धाव आणि फलंदाज बाद होता ते सुद्धा या ठिकाणी काउंट केले, कारण सुदर्शन जे आगे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही. आमच्या मुरबादचे कॅल्क्युलेटर आहेत. धावसंख्या धाव आपण पाहतोय तब्बल 77 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज प्रेमला. या 77 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खूप मोठे धुरंधर, खूप मोठे हिरे, नामांकित चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील की ज्या खेळाडूनं युट्यूब हायजॅक करून सोडलंय, फेसबुकवर गर्दी करून सोडलेली आहे. आणि मगाशी सांगितलं दीपक सराने, गर्दी का हिस्सा मत बनो, गर्दी का कारण बनो. आणि इथे मात्र यांनी गर्दीचं कारण बनण्यासाठी खूप चांगली फलंदाजी करण्याचा मानस या ठिकाणी घेतला. स्कोर ऑफ द विकेट, शेवटचा चेंडू खेळला, 1 धाव बनवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे कंप्लीट की इनकम्प्लीट. यस, 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग विथ द विकेट. आणि बघता बघता पहिला डाव साबरला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या बनली गेली पालेगाव संघाची. 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 79 धाबा बनवाव्या लागतील. 5 षटकामध्ये 80 धावा. सेकंड इनिंग मध्ये संघर्ष तर वाढलाय आणि इथे मात्र सांगावं लागेल ये जवानी भी किस काम की, इस जवानी में संघर्ष न हो. आणि सेकंड मध्ये इनिंग मध्ये इथे तारुण्याला जिवंत करावं लागेल या मॅच मध्ये जय हनुमान जोवेली संघाला. आणि जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल कॉमेडी बॉक्स मध्ये आम्ही परिवर्तन करू. एक दमदार आवाज, जुन्नरचा आवाज, गोड आवाज, निखिलजी ठोंबरे. थँक्यू. थँक्यू रमेश शिंदे सर. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला सामना पण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला टीम जोवेली आणि त्यांच्या विरुद्ध पालेगाव. पहिली इनिंग कंप्लीट झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 79 धावा, 80 धावांचं टार्गेट. आणि चेस करण्यासाठी जोवेली टीम आपल्याला विनंती असेल आपले सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात मैदानामध्ये जे मात्र होणार आहे महत्वपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. जीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं कव्हरेज जीटीसीचं राहिलंय आणि ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले क्षण टिपले जातात असे आमचे तुषार धुमाळ खूप चांगले कॅमेरा वर्किंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय करण आणि त्याच्या जोडीला अजय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
स्थापून हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा त्याच्या चरणी झुकवणी माता. जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत करतो. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. मोरिया चषक खाटेघरचं आणि हा थरार, हा रणसंग्राम दुपारच्या सत्रामध्ये येऊन पोहोचला. जेवढं ऊन मैदानामध्ये कडक आहे ना, तेवढीच ही मॅच देखील कडक होताना पाहायला मिळेल. 79 पालेगाव कापरी सिद्धी स्पोर्ट क्लब पालेगावने बनवल्यात आणि ती चेस करणारी कोणती टीम असेल तर ती टीम आहे जोवेली. आणि मैदानामध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते. एका बाजूला बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची खूप मोठी ओळख आहे करण दुळे, आणि त्याच्या जोडीला जोवेली गावचा कृष्णा सातपुते म्हणून ज्याला पाहिलं जातं तो अजय आपण पाहतोय मैदानामध्ये. सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सागरच्या हातामध्ये चेंडू दिला. सागर येथील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर आहेत करण धुळे. ज्या खेळाडूने अक्षरशः आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर, बॅटिंगच्या जीवावर अधिराज्य गाजवलाय, या जोवेली गावाचं नाव रोशन केलं असा खेळाडू स्ट्रायकर एंडवर पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर पालेगावचा सुपरस्टार सागरच्या हातामध्ये बॉल. सामन्याला सुरुवात होते. 80 धावांचं टार्गेट, 16ने तुम्हाला धावा चेस कराव्या लागतील. ज्या ज्या वेळेस तुम्ही 80 धावांचा पाठलाग करतात, पॉवर प्ले मध्ये खोऱ्याने धावा वसूल कराव्या लागतील. स्ट्रायकर एंडवर करण. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगला खोलवर दर्जाचा बॉल. तिथे क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक व्हायलाच पाहिजे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करतो. एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होत आहे. अजयला जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला करण आपण पाहतोय. जोवेली टीम भूमी 11 जय हनुमान जोवेली एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात कापरी सिद्धी स्पोर्ट क्लब पालेगाव हा चालू असलेला थरार आपण पाहतायत. एका बाजूला संघ आहे मलंगड विभागातील, दुसऱ्या बाजूला संघ बदलापूर विभागातील, आणि या मुरपाड नगरीमध्ये चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा, त्याची क्षणचित्रे आपल्या समोर GTCच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल क्लास आहे या खेळाडूकडे. अजय धुळे स्ट्रेट मार्क स्ट्रोक, 4 रन, चौकार. ब्युटिफुल टायमिंग, चांगला स्ट्रोक सजवला. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि एक डीप मिड विकेट काव कॉर्नरच्या मधोमध सजवला. गोलंदाजी मार्कवर सागर तयार आहेत. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय अजयला. इथे वेग होता परंतु नियंत्रण पाहायला मिळालं नाही. अवांतरच्या रूपामध्ये एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 5 या धावसंख्येवर. 80चा पाठलाग करायचा. 6 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला बॉल आडव्या पॅटर्न फटका इथे सजवायचा होता बॅट्समन अजयला, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. इनसाइड एज लागतोय आणि एसटी रक्षक आपलं उर्वरित कामकाज पूर्ण करतोय. चांगली गोलंदाजी सागरची, कमबॅक देखील करतोय. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम जोवेलीचा. सागर तयार. सागरचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. फॉलो थ्रू मध्ये संधी होती कॅच घेण्याची, परंतु कॅच होऊ शकले नाही सागरकडून. एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना निर्धारित 5 षटका 80 धावांचं टार्गेट मैदानामध्ये जोवेली टीमला चेस करायचं. जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल करण धुळेला. मैदानामध्ये धावांसाठी धाव करावे लागते. 26 या धावसंख्येवर ज्या वेळेस मनीष कोळेकर बाद झाला त्यावेळेस असं वाटत होतं की धावा कमी होतील, परंतु आहा हे बदलापूरचा वंडर बॉयचा स्ट्रेट मार्क स्ट्रोक, सिक्सर, षटकार. अतिशय चांगला फटका करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा आल्यात. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवर. खूप चांगली स्टार्ट ज्या सुरुवातीची आवश्यकता होती टीम जोवेलीला, ती सुरुवात इथे देत असताना करणाने बॅट्समन अजय
सागरवर आक्रमण केलाय. कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूकडे. आता एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑनला. आणि इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेग, परंतु वेगावर नियंत्रण नाहीयेत. पंचांचे दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 14 या धावसंख्येवर. चांगला पाठलाग सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवर सागर. इथे अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू जो मात्र सागर कडून राहिलाय. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 66 धावांची आवश्यकता टीम जोवेलीला. डीजे पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. आता शेवटचे बॉल 24 बॉल मध्ये 66 धावांची आवश्यकता आहेत. एक षटक मोठं खेळावं लागेल. एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मैदानामध्ये जोवेलीला घ्यावे लागतील. दुसऱ्या बाजूने टीमचा विचार केला पालेगावचा. एखादं जर कंजूस षटक इथे आले ना तर त्या सामन्यावर पूर्णपणे पालेगाव संघ वर्चस्व गाजू शकतो. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आलेत मनीष कोळेकर अर्थात पांड्या. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय अजय धुळेला. 24 बॉल आणि 66 धावांचं लक्ष. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. नो बॉल देखील आहे आणि पंचांचा इशारा येतोय, हा चौकार. नो प्लस 4 धावा मिळतील. 5 धावा या बॉलवर. ब्युटिफुल स्ट्रोक अजय धुळेच्या पॅट मधून आपल्याला त्यांना पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक सजवला बॅट्समन अजय धुळेने आणि तिथे 5 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्णय महत्वाचा आणि पंचांनी नो बॉल कॅन्सल करतायत पंच आणि हा येतोय चौकार. खेळाडू कक्षामधून बोलू नका. आहेत करण कॅप्टन आहेत मैदानामध्ये महेंद्र सर. 2 मिनिटं फक्त शांतता ठेवा. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फक्त खेळाडू कक्षामधून कमेंट्स करू नका. विनंती असेल दोन्ही टीमला, पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल, सामना चालू करायचा आहे. नो बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जोवेली आणि टीम पालेगाव बदलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मलंगड विभाग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परमार सर काय निर्णय आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. नो बॉल प्लस चौकार आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 5 धावा येतात या बॉलवर. समीकरण बदलणारा हा बॉल होता. फ्री हिट बॉल मनीष तय्या. मनीषचा हा बॉल आणि फ्री हिट बॉलवर एक सिंगल घेतली. 1 धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 20 या धावसंख्येवर.
20 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 80 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानामध्ये करायचा आहे. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला सामना प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना झाला आणि आता मात्र संघाचे ओनर देखील उपस्थित होतात देवगाव टायगरचे. कैलास भांडे आणि कंपनी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार मनीष कोळेकर. करणसाठी हा बॉल, करणचा या फटक्यामध्ये आहे क्लास आणि चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक, अप्रतिम फटका आपण पाहतोय करणच्या बॅटमधून. 4 धावा आल्यात. 4 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. मनीष तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ही खासियत नाहीये करणची, परंतु यष्टीरक्षक बीट झालेत आणि पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतोय. हा आहे बाईचा चौकार. यष्टीरक्षण खराब. 4 धावा. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर. 80 धावांचा पाठलाग करत असताना टीम जोवेली. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच ताकदवर फटका. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॅट्समन करण धुळेचा हा ब्लास्ट. येतोय चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 32 या धावसंख्येवर. चौकारांची छडी लावली आहे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना करण धुळेने. एक्स्ट्राच्या रूपाने देखील धावा आल्यात. मनीष कोळेकर पांड्याला कमबॅक करावा लागेल. मैदानामध्ये आपण बॅट्समन पाहतोय करण धुळे नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगवत असताना. ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे करणची, खूप चांगली इनिंग साकारत असताना. इथे बिग हिट करायचं आहे. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग झाला. गरज होती का या धावेचे, हा प्रश्नचिन्ह आहे. अजय धुळे समोर आणि अजय धुळे रनआउटच्या स्वरूपात येत आहेत माघारी. विकेट. विकेटचं पतन होत आहे. बिग लॉस, मोठा हादरा, मोठा धक्का सो मात्र पाहायला मिळतोय. ज्या धावेची आवश्यकता नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फलंदाज असं पलटरतोय. विकेटचं पतन होत आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32 धावा. 32 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. मनीष कोळेकर. स्ट्रायकर इनवर करण. करणची इनिंग महत्वाची. ज्यावेळेस 80 धावांचा पाठलाग टीम जोवेली करते, करण महत्वाचा आहे. इथे अजून एक चांगला बॉल राहिलाय मनीष कोळेकर पांड्याचा. षटक कंप्लीट झालं. दुसरं 2 षटक संपली. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा आहे. 16च्या धावगतीने धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये देखील अजूनही 16च्या धावगतीने 48 बनवायच्यात. डीजे. मॅच चालू करा. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका.
शेवटचे 16 बॉल आहेत आणि 48 धावा. संघर्ष 18 बॉल आणि 48 धावा. 3 षटकांमध्ये 48 धावा. 16च्या सरासरीने धावगती जी मात्र बनवायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. सागरच्या हातामध्ये बॉल आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय महेंद्र धुळे मॅडीलला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर तयार. इथे जागा बनवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर एक सिंगल आपल्याला प्राप्त होत. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल आता 33 या धावसंख्येवर. 47 धावांची आवश्यकता आहे अजून देखील मॅच जिंकण्यासाठी. करंट इनिंग महत्वाचे आहे आणि एखाद्या षटकामध्ये 2-3 षटकार येणं गरजेचं आहे टीम जोवेलीसाठी. दुसऱ्या बाजूने विचार केला प्रत्येक येणारा डॉट बॉल, प्रत्येक येणारी विकेट काप्रीसिद्धी स्पोर्ट पालेगावला पुढील फेरीमध्ये अर्थातच सेमीमध्ये घेऊन जाईल. महत्वाची मॅच आहे. अजूनही विचार केला मैदानामध्ये 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. संघर्ष दोन्ही टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. जास्त टाइम तुम्ही खर्च करू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. खूप चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. 16 संघांमधून इथपर्यंत हे 2 संघ पोहोचलेत आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. सागरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर करण आहे. करण धुळे. सुरेख प्रकारचा चेंडू. काय फटका खेळलाय करण. अप्रतिम टायमिंग, ब्रिलियंट स्ट्रोक आणि चेंडू सीमारेखेचा करतोय सपर. धावा मिळतील 6 षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक, दर्जेदार टायमिंग देखील पाहायला मिळाली बॅट्समन करण कडून. संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल आता 39 या धावसंख्येवर. 41 धावांची आवश्यकता. शेवटचे 16 बॉल. हे समीकरण जोवेली त्यांच्या विरुद्ध पालेगाव चालू असलेला थरार आपण पाहतोय. सागर तयार होतील. सागरचा हा बॉल, करणचा हा देखील येतोय. अजून एक ब्लास्ट. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. सिक्सर. षटकार. का बैटिंग करतोय. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता. जब तक नहीं पड़ते हथौड़ी की चोट तब तक कोई पत्थर लोगों के लिए भगवान भी नहीं होता. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष झगडावं लागेल तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये. आज गावाच्या नावासाठी खेळावं लागेल. आणि काय बॅटिंग करतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत आणि आता षटकार हॅट्रिकची संधी आहे बॅट्समन करण धुळेला. वंडर बॉय ऑफ बदलापूर, चॉकलेट बॉय देखील आहे बदलापूरचा आणि काय बॅटिंग करतोय. सातत्यानं मन जिंकतोय प्रेक्षक वर्गाची. सागर धावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा मात्र डेड बॉलचा देखील इशारा येतोय. धावफलकाचा विचार केला 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. करणची बॅटिंग अतिशय चांगली होती. गोलंदाज सागर तयार. षटकार हॅट्रिकची संधी. इथे उडवला नाही तर फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर आणि षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना मॅन फ्रॉम बदलापूर जोवेली गावची रन मशीन करण धुळे. आणि याच बरोबर जोवेली टीमचं अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. 51 धावा. 29 धावांची आवश्यकता आहेत. अजूनही बॉल 14 शिल्लक आहेत. 3 बॉलवर आलेले 3 षटकार सामन्याला कल्लाटणी देणारे ठरले. पहिल्यापासून हाच विचार होता मनामध्ये करणचा मैदानामध्ये राहायचं, सेट व्हायचं आणि एका षटकामध्ये गोलंदाजावर हमला करायचा आणि तो हमला मैदानामध्ये आता सागर नावाच्या गोलंदाजावर होतो.
रिव्हर्स खेळले, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इथे मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. करण ऑन फायर नाव. नक्कीच नक्कीच. आता 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 25 धावा हे समीकरण आपण पाहतोय. भूमी 11 जय हनुमान जोवेली या टीमच्या समोर आहे. दुसऱ्या बाजूला पालेगावला या मॅच मध्ये यायचं असेल तर तुम्हाला ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. करण आणि पालेगाव या विजय मधला अंतर हा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. दर्जेदार स्ट्रोक खेळतोय, इम्प्रेस करतोय आणि तमाम आलेल्या क्रीडा रसिकांची मन जिंकतोय. एक डावखुरी हाताचा तेजबुंद तारा मॅन फ्रॉम बदलापूर जोवेली करण. इथे देखील फटका चांगला हेलिकॉप्टर एम्प्लॉय केला होता. इथे एक सिंगल आली. मनीष कोळेकरचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं. लॉंग ऑन मध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते अब तक 56. शेवटचे 12 बॉल 12च्या सरासरीने 24 धावा विजयासाठी बनवायच्या टीम जोवेलीला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल आणि आता या ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्याला पाहायचंय टीम जोवेली की टीम पालेगाव हा सामना जिंकते. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये कंप्लीट झाली आणि भावेश खाटेकरेचं विशेष कौतुक करेल मी. मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन आले. खेळाडूंसाठी जलपानाची व्यवस्था केली आणि आता ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आता शेवटचे बॉल 12 आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. खूप चांगली धावगती आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे बॅटिंग करत असताना करणे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 12 बॉल आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता. मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळते. तेजस फुल टॉस आणि इथे पॅडल स्कूप खेळायची गरज होती का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण हा चेंडू सहजासहजी मैदानाच्या चौफेर कुठेही खेळू शकला असता. डॉट चेंडू येतोय आणि प्रत्येक डॉट चेंडू कापरी सिद्धी पालेगाव साठी मोत्याची बिंदी असेल. डॉट बॉल आला तिथे पालेगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये वर्चस्व गाजवून जाईल. 11 बॉल 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. तेजस शॉर्ट पिच बॉल. करण बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. इथे प्रयत्न अप्रतिम राहिलेत. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येणार आहेत या बॉलवर. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढली जाऊन पोहोचेल आता 58 या धाव संख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 22 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तेजस. इथे अजून एक चांगला बॉल. तेजस पालेगाव टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा पक्कड मजबूत करून देत असताना प्रत्येक चेंडू महत्वाचा.
प्रत्येक चेंडू इथे चांगला टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू टाकत असताना आतापर्यंत फक्त 2 धावा खरचल्यात. मॅच मध्ये कमबॅक करते टीम काप्रसिद्धी स्पोर्ट क्लब पालेगाव. मलंगड विभागातील संघ त्यांच्या विरुद्ध घेत असताना टीम जोबेली बदलापूर विभागातील संघ. इथे बिगेट चेंडू हवेमध्ये किती दूर ते देखील पाहायचंय. जेवढी ताकद तेवढीच उंची आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार 6 धावा. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 16 धावा. समीकरण 17 चेंडूंमध्ये आतापर्यंत 46 या धावसंख्येवर खेळतोय करण धुळे. खूप चांगली फलंदाजी केली. ओहो भन्नाट वेग पलटवार मैदानामध्ये करत असताना गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. आता 7 बॉल आणि 16 धावा हे समीकरण. पालेगाव त्यांच्या विरुद्ध जोबेली. रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीला येतोय. मलंगड विभाग बदलापूर विभाग मुरबाड नगरीमध्ये हा थरार. रिव्हर्स खेळाय चांगला स्ट्रोक आणि या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक. वैयक्तिक पैलाने 3रं अर्धशतक कंप्लीट करत असताना करण धुळेच्या बॅट मधून येणारा हा चौकार आपण पाहतोय. करण धुळे बॅट वरती करायचे. खूप चांगले बॅटिंग. 4थं अर्धशतक. ओके नक्कीच 4थं अर्धशतक येत आहे करणच्या माध्यमातून. महत्वाच्या मॅचला अर्धशतकीय इनिंग केली आहे करण धुळेने. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. करणने आतापर्यंत 50 धावा केल्यात मैदानामध्ये. 19 चेंडूंमध्ये 50 धावांची इनिंग जी मात्र साकारली आहे. या स्पर्धेचा विचार केला पहिलं अर्धशतक आलं मनीष कोळेकरच्या नावावर. दुसरं अर्धशतक अमर गायकवाडने लगावलं. 3रं समीर भोईरने ते अर्धशतक केलं आणि तदनंतर आता 4थं अर्धशतक करणच्या बॅट मधून येत आहे. महत्वाच्या वेळी महत्वाच्या क्षणी आलेलं हे अर्धशतक आहे. अजूनही सफर संपलेला नाहीये. अजूनही मैदानामध्ये 6 चेंडू आहेत आणि 12 धावा ज्या मात्र वाचवायच्या टीम पालेगावला. त्या वाचल्या जातील की दुसऱ्या बाजूला विचार केला तर त्या बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. शेवटच्या षटकामध्ये अनिकेतवर विश्वास दाखवला. अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल लोवर फुलटॉस आणि लोवर फुलटॉसला महेंद्र धुळेने पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. आता इक्वेशन चेंज होईल. 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. ब्युटिफुल बॅटिंग. अतिशय चांगला सपोर्ट करत असताना महेंद्र आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगला स्ट्रोक खेळलाय. धावफलकावर धाव संख्येचा विचार केला तर आता 74 धावा आहेत. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 बॉल शिल्लक. अनिकेत तयार. फुलटॉस आणि इथे काय निर्णय येतोय ते देखील पाहायचंय. नो बॉल आहे आणि फलंदाज करण बाद होईल. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का ते देखील पाहायचंय. फलंदाज बाद. थँक्यू. ज्या प्रकारचे इनिंग करणने केले त्या करणच्या इनिंग साठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली इनिंग मैदानामध्ये साकारले परंतु संघाला अजूनही सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. परंतु तो पल्ला आहे तो पार होईल का ते देखील पाहायचंय. खूप
चांगली बॅटिंग करणची राहिली. येता येता करण बॅट वरती करा. खूप चांगली बॅटिंग करणची मैदानामध्ये राहिली आणि इम्प्रेसिव्ह करणारी इनिंग मैदानामध्ये ठरली जोविली टीमसाठी. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 5 धावा हे समीकरण. फ्री बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडवर 2 मिनिटं. फ्री बॉल आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण विकेटवर देतोय त्यामुळे दोन्ही टीमला माहिती आपल्या विकेट किती आहेत. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 76 या धावसंख्येवर. 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल शिल्लक. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. प्रथमतः आपण विकेटवर देतोय आणि विकेट बरोबर असेल तर टॉसवर देतोय. 3 जरी बनवल्या इथून पुढे विकेट न गमावता टीम जोवेलीने तर सामना जिंकू शकते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. सपोज स्टाफ दोन्ही टीमचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि तयार. फुलटॉस. इथे झेल महत्वाचा आहे. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो आणि फलंदाज बाद होतोय. 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बॅटिंग मैदानामध्ये करणने खूप चांगले केले परंतु मैदानामध्ये कमबॅक करत असताना आणि हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. त्यामुळे एवढा प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित राहिला. करण विनंती असेल आपण आपला खेळाडू कक्ष आहे तिथे बसा आणि मैदानाच्या बाहेरून कोणी आता कमेंट्स करू नका. विनंती असेल. बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक गायकवाड आणि त्याच्या जोडीला विश्वनाथ धुळे आलेत मैदानामध्ये. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 3 आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. सामना रंगतोय. मलंगड विभागातील संघ आणि त्यांच्या विरोधात बदलापूर पालेगाव त्यांच्या विरोधात जोवेली. थरारक सामना मैदानामध्ये मुरबाड नगरीमध्ये थरार. इथे फटका चांगला सजवला. विवेक गायकवाडच्या बॅट मधून येतोय विजय स्ट्रोक आणि हा सामना जिंकला भूमी 11 जय हनुमान क्रिकेट संघ जोवेलीने. हडलक टीम मनीष कोळेकर आणि कंपनी कापरी सिद्धी स्पोर्ट क्लब पालेगाव. थँक्यू. थँक्यू डीजे.